हा व्हिडिओ तुमच्यासमोर आला आहे आणि क्लिक करून तुम्ही हा व्हिडिओ बघताय, मग हा युनिवर्सचा एक खूप मोठा संदेश आहे की येत्या 7 दिवसात तुमचं आयुष्य बदलणार आहे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. माझ्या या आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करते. आशा करते की तुम्ही सगळे स्वस्त असाल, मस्त असाल. सर्वात महत्त्वाचं म्हणजे पॉझिटिव्ह असाल. होय, थंबनेलमध्ये वाचल्याप्रमाणे 7 दिवसात आयुष्य बदलेल. म्हणजे हा व्हिडिओ जेव्हा तुम्ही बघणार आहात तिथून पुढे 7 दिवसात पूर्ण आयुष्य बदलू शकता आणि ते पूर्ण तुमच्या हातात आहे. आणि ते कसं हेही मी तुम्हाला नक्कीच सांगते. मी एक 7 दिवसाचं चॅलेंज देणार आहे. मी गॅरंटी देते, जर तुम्ही हे 7 दिवसाचं चॅलेंज एक्सेप्ट केलं तर तुम्ही या 7 दिवसात तुमचं आयुष्य तुम्हाला हवं तसं घडवू शकता. होय, हे खोटं नाही, खरं आहे. कारण हा व्हिडिओ तुमच्यासमोर आला आहे हाच एक संकेत आहे. तुमची खूप दिवसापासून अपूर्ण राहिलेली इच्छा आता पूर्ण होणार आहे, त्याचा हा पहिला संकेत आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आता आयुष्य कसं चेंज करायचं, त्यासाठीच आपल्याला 7 दिवसाचं चॅलेंज एक्सेप्ट करायचं आहे. आपल्याला म्हणते होय, कारण तुमच्यासोबत मी स्वतःही हे चॅलेंज एक्सेप्ट करणार आहे. काही महिन्यांपूर्वी असेच एका ताईचा व्हिडिओ पाहून मी चॅलेंज एक्सेप्ट केलं आणि आज माझी इच्छा पूर्ण झाली. आता तुम्ही म्हणाल, इच्छा पूर्ण झाली मग परत का करत आहेस? तर हा व्हिडिओमुळे सगळ्यांच्या इच्छा पूर्ण होऊ देत, हीच एक माझी इच्छा आहे. कारण हे 7 दिवसांचं चॅलेंज आहे ना, त्याला आपण एक चमत्कारच म्हणू शकतो. तुमच्या मनातील कोणतीही इच्छा पूर्णही होतेच. चला तर मग सगळे मिळून चॅलेंज सुरुवात करूया आणि आयुष्यात काय फरक पडतो ते पाहूयात. आणि हो, अजून एक सांगते, या 7 दिवसात तुमची इच्छा पूर्ण झाली नसेल तर मी हा व्हिडिओ डिलीट करेन. आणि जर तुम्हाला या चॅलेंजचा अनुभव आला तर मात्र कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. चला तर मग चॅलेंज काय असेल ते आपण पाहूयात. 7 दिवसाचं चॅलेंज असणार आहे. मासिक धर्म, विटाळ, सुतक याचा काहीही संबंध नाही बरं का. रोज सकाळी उठल्या उठल्या आरशासमोर उभं राहायचं आहे. कोणी डिस्टर्ब करणार नाही याची काळजी मात्र घ्यायची आहे बरं का. आरशासमोर उभं राहून आपल्या डोळ्यात पाहून म्हणायचं आहे, होय मी तयार आहे. या 7 दिवसात जो काही चमत्कार होणार आहे तो स्वीकारण्यासाठी मी तयार आहे. आणि तुमची मोठी इच्छा म्हणजे माझं स्वतःचं घर झालं, माझी स्वतःची गाडी आहे, मी कर्जमुक्त झालो, अशा मोठ्या इच्छा पूर्ण झाली आहेत असं बोलून थँक्स युनिवर्स असं 21 वेळा म्हणायचं आहे. पण कोणतीही टेक्निक वापरताना आपला त्यावर खूप अफाट विश्वास असणं गरजेचं आहे. मनात शंका ठेवून कोणतेही काम केलेले फळ देत नाही, हे मात्र नक्की लक्षात ठेवा. पूर्ण विश्वासाने 21 वेळा बोलल्यानंतर आता तुमचे रोजचे रुटीन तुम्ही करायला तयार आहात. या 7 दिवसात आपल्याला अजिबात निगेटिव्ह विचार करायचा नाही. फक्त आपल्याबद्दलच नाही तर इतरांबद्दलही मनात शंकाही आणायची नाही की खरंच मी हे करते त्यामुळे खरंच इच्छा पूर्ण होईल का, अशी शंका अजिबात आणायची नाही आहे. कारण युनिवर्सला माहीत नसतं आपण दुसऱ्यांबद्दल वाईट बोलत असतो, त्यामुळे त्या गोष्टी आपल्याचसोबत होत राहतात. रोज हे आरशासमोर उभं राहून बोलायचं, एकही दिवस गॅप पाडायचा नाही आणि रात्री झोपताना पूर्ण दिवसाचे सकारात्मक विचार करून आपल्या इच्छेचा म्हणजे आरशासमोर उभं राहून आपण जी इच्छा बोललो आहोत ती इच्छा व्हिज्युअलाइज करायची आहे. पूर्ण दिवसात आपली इच्छा पूर्ण झालेली आहे असंच मनात विचार करत राहायचा आहे. जेव्हा तुम्ही हे 7 दिवस कराल तेव्हा तुम्हाला या गोष्टीची सवय होऊन जाईल आणि तुम्ही कोणत्याच गोष्टीत निगेटिव्ह विचार करणार नाहीत. कायम तुमचे विचार पॉझिटिव्हच असतील आणि तुम्ही स्वतःही पॉझिटिव्ह व्हाल. आणि जेव्हा तुम्ही पॉझिटिव्ह व्हाल तेव्हा तुमच्या मनातील सगळ्या इच्छा न सांगताच पूर्ण होतील. 7 दिवसानंतर तुम्हाला या गोष्टीची पूर्णपणे सवय होऊन जाईल आणि तुम्ही त्यानंतरही पॉझिटिव्ह विचार करत राहाल. अशी ही इतकी पॉवरफुल टेक्निक आहे, कारण आपण स्वतः डायरेक्ट युनिवर्ससोबत कनेक्ट होत असतो. हे जर तुम्ही केलं तर तुम्ही कधी निगेटिव्ह विचार करणार नाहीत. आपल्या निगेटिव्ह विचारांमुळे आपल्या इच्छा अपूर्ण राहतात, हे कायम आपल्या लक्षात ठेवा आणि 7 दिवस हे चॅलेंज पूर्ण करा. आणि जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. तुमच्या एका शेअरमुळे कोणाचे तरी आयुष्य नक्की बदलू शकते. धन्यवाद.
चला तर मग हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. श्री स्वामी समर्थ.